आज भावांनो श्रावणचा पहिला सोमवार, त्याच बाबतीत एवढी आवरावर चालल्या, सगळं आपलं आवरून तर झालं आणि आपल्या दिशेकडे जायला चालूच केलं. हे मंदिर तर लय जुनं आहे आणि हे मंदिर महादेवाच्या मानकेश्वर रूपाला समर्पित करतं. ही स्वयंभू देवस्थान असल्याची स्थानिक श्रद्धा आहे आणि देवळ किती जुनं आहे हे तुम्हाला बाहेरनं बघूनच कळलं असेल. हजारो वर्षापासून जुनं असणारं हे मंदिर नेमकं आहे कुठं आणि तुम्हाला पण याचं लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा लोकेशन, तुम्हाला तुमच्या डीएम मध्ये लोकेशन मिळून जाईल. मुख्य मंदिराच्या मागच्या साईडला जोगेश्वरी देवी आणि नाईकबाचं मंदिर आहे. सगळ्या मंदिराची बनावटच अशी आहे की बघणारा बघतच बसला पाहिजे. मंदिराच्या परिसरात फक्त स्वच्छता, शांतता आणि मनमोकळं करणारं वातावरणच बघायला मिळणार आहे. जशी देवं तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये बघायला मिळती ती, तशी देवं काय आपल्या साईडला बघायला मिळत नाही ती. पण ज्या ज्या लोकांनी माहित नाही त्यासनी माझं एकच सांगणं आहे, तसलं देवळ एक तर आपल्या साईडला हाय. इथं तुम्हाला संत कान्होबांची समाधी पण बघायला मिळणार आहे. एवढी देवांची रूपं, ती पण फक्त एका देवळात, ती म्हणजे श्री मानकेश्वर मंदिर. मंदिर, नदी, दीपमाळ, नक्षीकाम तुम्हाला सहजच दिसून जाणार आहे. मग आता तुम्ही केव्हा येताय ही सुंदर मंदिर बघायला? आणि भावांनो, तुमच्यासाठी आपण नवीन नवीन दररोज एक्सप्लोरिंग व्हिडिओ आणत असतोय, त्यासाठी लय काय करू नका, फक्त खालचं फॉलो बटन दिसतंय की नाही ती तेवढं दाबून टाका.